काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांच्या एका वक्तव्यानं चांगलाच वाद पेटलेला आहे। अशोक खरात संदर्भात बोलताना वडेट्टीवारांनी एक मोठं वक्तव्य केलं। दरम्यान यानंतर सत्ताधाऱ्यांनी विजय वडेट्टीवारांवर टीकास्त्र डागलेलं आहे। वडेट्टीवार यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूया। हे कोणी धर्माचा कोणत्याही जातीचा असू दे, तो नालायक आहे, त्याला नालायक करण्याची ताकद असली पाहिजे। जाती धर्मावर आधारित हे प्रकरणाला घेऊ नका। हे बलात्कारी लोक असतील किंवा हे जे फसवणूक करणारे भोंदू बाबा असतील, हा कोणत्याही जाती धर्माचा असला तर त्याची जागा ही जेलमध्ये असली पाहिजे। भोंदू बाबाची वरात काढलीच ना, बरं हे काय कुठल्या काँग्रेसवाल्यांनी प्रकरण बाहेर आणलं नव्हतं। विजय वडेट्टीवारांना प्रत्येक ठिकाणी अल्पसंख्याकाचं लांगुल चालन करणं एवढंच दिसतं। खरात प्रकरणामध्ये जी भयानक गोष्ट झाली म्हणजे माणुसकीला काळीमा असणारी अशी ही गोष्ट आहे, अतिशय दुर्दैवी आहे। विजय वडेट्टीवारांच्या अशोक खरात संदर्भातल्या एका विधानानं राजकीय घमासान सुरू झालंय। अशोक खरातच्या जागी एखादा मुसलमान असता तर सर्व मुसलमानांची वरात काढली असती, असं वक्तव्य वडेट्टीवारांनी केलं। त्यांच्या या वक्तव्यानंतर आता वादाची शक्यता आहे। चंद्रपुरात महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात वडेट्टीवारांनी हे वक्तव्य केलंय। खराच्या ठिकाणी एक जर मुस्लिम असता, त्याच ठिकाणी जर मुस्लिम असता किशोर भाऊ, तर त्या मुसलमानाची वरात काढली। पण त्यावर कोण बोलतोय? हे कोणी धर्माचा कोणत्याही जातीचा असू दे, तो नालायक आहे, त्याला नालायक करण्याची ताकद असली पाहिजे। विजय वडेट्टीवारांनी केलेल्या विधानानंतर त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांनी निशाणा साधला। जाती धर्माकडे या प्रकरणाला नेऊ नका असा सल्ला देत शिरसाटांनी वडेट्टीवारांवर टीका केली। अशोक खरात प्रकरण काँग्रेसनं बाहेर काढलं नाही, सरकारनं लक्ष घातल्यानंतरच खरात गजाआड गेल्याचं म्हणत पडळकरांनीही वडेट्टीवारांवर टीकास्त्र डागलंय। वडेट्टीवारांनी असं स्टेटमेंट करणं हा मूर्ख दिवाळखोरीचं लक्षण आहे। जाती धर्मावर आधारित हे प्रकरणाला घेऊ नका। हे बलात्कारी लोक असतील किंवा हे जे फसवणूक करणारे भोंदू बाबा असतील, हा कोणत्याही जाती धर्माचा असला तर त्याची जागा ही जेलमध्ये असली पाहिजे। भोंदू बाबाची वरात काढलीच ना, बरं हे काय कुठल्या काँग्रेसवाल्यांनी प्रकरण बाहेर आणलं नव्हतं। 1 महिना अधिवेशन सुरू होतं आणि त्या अधिवेशनामध्ये कुठला काँग्रेसवाला सभागृहात बोलला नाही की असा अशोक खरातासारखा भोंदू बाबा आहे। आमच्या सरकारनं लक्ष घातलं या विषयामध्ये। माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडं ही बाब जेव्हा आली, नाशिक पोलिसांना सूचना देऊन अत्यंत गुप्तपणे अशोक खरातला अटक केलेली आहे आणि त्यामध्ये सरकारचाच हात आहे अशोक खरातला अटक करण्यामध्ये। भोंदूगिरीला आमचं सरकार कधीही पाठीशी घालत नाही। विजय वडेट्टीवारांनी केलेल्या विधानानंतर चांगलंच राजकारण पेटलंय। वडेट्टीवारांना अल्पसंख्याकांचं लांगुल चालन करणं एवढंच जमतं असं म्हणत नवनाथ बन यांनी टीकेची झोड उठवली आहे। तर वडेट्टीवार काय म्हणालेत माहीत नाही, मात्र खरात प्रकरणानं देशभरात महाराष्ट्राची चेष्टा सुरू असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। विजय वडेट्टीवारांना प्रत्येक ठिकाणी अल्पसंख्याकाचं लांगुल चालन करणं एवढंच दिसतं, कारण काँग्रेसची मदार ही काही विशिष्ट धर्माच्या मतांवर अवलंबून आहे। त्यांना वाटतं की राहुल गांधी औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत, त्यामुळं आपण औरंगजेबाच्या दाढ्या कुरवळण्याचं काम, अफजल खानाच्या दाढ्या कुरवळण्याचं काम करावं, त्याच दृष्टीतून विजय वडेट्टीवारांचं हे वक्तव्य आलंय। मला असं वाटतं हे सगळे विषय फार गांभीर्याने आपण घेतले पाहिजेत। मी काही स्टेटमेंट ऐकलेलं नाही, त्याच्यामुळे बोलणं मला योग्य वाटत नाही, पण एक जरूर तुम्हाला सांगते, खरात प्रकरणामध्ये जी भयानक गोष्ट झाली म्हणजे माणुसकीला काळीमा असणारी अशी ही गोष्ट आहे, अतिशय दुर्दैवी आहे आणि पुरोगामी महाराष्ट्राला खरं तर एक खूप मोठा धक्का आहे हा। आणि महाराष्ट्रात नाही देशात, म्हणजे मी माझा पार्लमेंटमधला अनुभव सांगते, आपली चेष्टा करून ठेवली आहे या खरातांनी। अशोक खरात प्रकरणात अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे। अनेक नेत्यांचे त्यांच्यासोबत फोटो देखील आहेत, त्यामुळं आरोप प्रत्यारोपाचा सामना राजकीय वर्तुळात सुरू आहे। त्यातच आता विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या विधानामुळं राजकीय वातावरण पेटलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।